नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। जर तुमची केवायसी करतेवेळी चूक झाली असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही, कारण सरकारने आता ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांच्यासाठी दुरुस्त करण्याचा आता पर्याय उपलब्ध झालेला आहे। तर त्या संदर्भात जीआर आलेला आहे। तर काय आहे या जीआर मध्ये ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जीआर। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा दिनांक 6 फेब्रुवारी 2026 चा हा जीआर आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाइन केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ही 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता। आता ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांनाच हा पर्याय उपलब्ध झालेला आहे। ज्यांनी आधी केवायसी केली आहे त्यांनी करायची नाही, ज्यांची केवायसी करतेवेळी चूक झाली आहे त्यांनीच करायची आहे। तर मित्रांनो, केवायसी कशी करायची तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।